हाय एव्हरीवन, वेलकम टू प्रियाज ब्लॉग. तर आजपासून आपण एक नवीन सुरुवात करत आहोत. गावचं जीवन कसं असतं हे आपण पाहण्यासाठी पाईट मधील पापळवाडीतील निसर्गरम्य वातावरण बघणार आहोत. तर चला बघूया. ही आहे पापळवाडीची मंदिर आणि हा ब्लॉग आम्ही आज आमच्या टेरेसवरून बनवत आहोत. हे बघा, वाडीतील काही घरं इथून दिसत आहेत, तुम्हाला दिसतच असतील. आणि इथलं वातावरण खूप शुद्ध आहे. इथे कोणतीही कंपनी नाही, इंडस्ट्रियल एरिया नसल्यामुळे इथलं वातावरण आपल्याला सर्वांना साजेसं आहे. आणि संध्याकाळच्या वेळी आता आम्ही ब्लॉग हा 5 वाजता शूट करत आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि इथलं वातावरण बघा किती सुंदर आहे. हे बघा, हे आमचं घर. आणि आता आमचं जे टेरेस आहे त्याच्यावरून इथला पूर्ण एरिया आपण व्यवस्थितपणे बघू शकतो. आणि ती झाडे आम्ही लावलेली आहेत, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी. आणि ते त्यांची खूप काळजी घेतात, त्यांना झाडांची खूप आवड आहे. इथे लावलेली आहे तशीच ती झाडे तिकडेही लावलेली आहेत. तुम्ही पाहू शकता, खूप सारी झाडे लावलेली आहेत. तर चला, आता आपण एक नजर आपल्या टेरेसवरती फिरवूया. हा आहे आमच्या टेरेसवरचा झुला. मला झुला झुलायला खूप आवडतं. आणि ह्या झुल्यावरती मोस्टली तर कोणी येत नाही, पण कारण आमची बेडरूम खाली असल्यामुळे मी त्या झुल्यावरती बसायला येते. आणि संध्याकाळच्या टायमिंगला थोडस ऊन असतं, थोडीशी सावली, त्याच्यामुळे इथे झुलायला खूप छान वाटतं. चला, असंच आपण आज आपलं घर पण पाहूया. चला, मी तुम्हाला माझं घर दाखवते. आता आपण आधी मी मला घर दाखवते. आता मी तुम्हाला आमची बाग दाखवतो. आमच्या बागेत खूप सारी झाडं आहेत. तर सगळ्यात आधी हे आपण जास्वंदीचं झाड बघू. इथे सीझन मध्ये खूप सारी फुलं असतात. ही बघा, किती झाडे लावलेली आहेत. यावर्षी तर आम्ही याचे आंबे पण खाल्लेत. हे बघा, इकडे पण चिक्कूचं झाड आहे. आणि ही झाडे तर आत्ता लावलेली आहेत. गावच्या साईडला सगळं काही खूप एवढं सुंदर वाटतं. आम्ही इथे हळद देखील लावतो. हे आहे पेरूचं झाड. याचे पेरू आम्ही अजून पण खातो. खूप गोड पेरू भेटतात याचे. आणि हे सर्वात मोठं नारळाचं झाड. झाडाला खूप शोभा येते. आणि इथले लिंबू, तुम्हाला दिसतच असेल किती छान असे लिंबू आहेत. लिंबूच्या झाडाजवळ आलं तर याचा स्मेल खूप मस्त येतो. चला, आणि इथे आम्ही आमची पाण्याची टाकी देखील आहे. हे बघा, किती मोठी मोठी झाडे दिसतच असेल तुम्हाला. आणि ती आम्ही काढत असतो. सकाळची ही तुळस खूप छान वाटते. ही तुळस आमची तिकडे पण आहे, पण इथे पण आहे. बघा, ह्या निसर्गाची सुंदरता. इथे आहे कडीपत्त्याचं झाड. आम्ही भाजीसाठी फ्रेश सगळं वापरतो. कडीपत्ता तर फ्रेश तोडून यूज करतो. अशा प्रकारे तुम्ही आमची बाग तर बघितली असाल. इथे पण काही छोटी झाडं आहेत. या झाडांसाठी खूप मेहनत घेतलेली आहे, लिंबू पाणी. हे बघा, आणि हे आहे गोकर्णाचं झाड. त्याची फुलांचा कलर खूप सुंदर वाटतो. आणि याचे खूप फायदे पण आहेत. आणि ही आमच्या घरची तुळस. आता संध्याकाळी 7:30 वाजलेले आहेत, तर थोडा टाइमपास म्हणून आपण बॅडमिंटन खेळूया. चला.